नवरात्री उत्सव भारतातल्या सर्वात प्रिय आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे। नवरात्री म्हणजे देवी दुर्गेची पूजा करण्याचा एक महत्त्वपूर्ण उत्सव। या काळात उपवास करण्याचे अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे आहेत। म्हणूनच आज आपण नवरात्री स्पेशल अशी एक रेसिपी पाहणार आहोत, जी आपल्या आरोग्यासाठीही अतिशय पोषक आहे आणि उपवासासाठीही खास आहे। नवरात्रीच्या उपवासात भगरीचा वापर प्रामुख्याने केला जातो, कारण ती हलकी आणि पौष्टिक व भरपूर ऊर्जा देते। म्हणूनच मी आज तुमच्या सोबत भगरीची खीर ही रेसिपी शेअर करणार आहे। या खीरीमुळे आपल्याला ऊर्जा तर प्रदान होतेच, पण यामध्ये असलेले प्रोटीन, फायबर हे पोषण मूल्यही मिळतात। म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भगरीची खीर ही अतिशय झटपट होणारी आहे आणि उपवासाच्या काळात नेहमी तेच खाण्यापेक्षा आपण ही पौष्टिक खीर ट्राय करू शकतो। इथे मी 20 मिनिट अशी भगर स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे। या चमच्याच्या असे 4 चमचे मी ही भगर घेतलेली आहे आणि अशा प्रकारे भिजून झाल्यानंतर आपण ती खीर करण्यास घेणार आहोत। त्यानंतर मी काही ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत। पिस्ता आणि बदाम अशा प्रकारे मी कापून घेतले आहे आणि थोडेफार मनुके सुद्धा मी यामध्ये घेतलेले आहेत। इथे अशा पद्धतीने जर कापून घेतले तर ते दिसायलाही छान दिसते, एकदम बारीक पावडर करण्यापेक्षा। आता इथे पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे। 2-3 चमचे मी तूप टाकून नंतर जे ड्रायफ्रूट आहेत ते आधी आपण भाजून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं ते तळल्यानंतर त्याला छान चव येते, म्हणून आधी ड्रायफ्रूट्स आपल्याला त्यामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। या खीरीसाठी जास्त तुपाची गरज भासत नाही। आता हे जे तूप आपण टाकलेलं आहे त्यामध्येच आपण आधी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत आणि नंतर मग जी भिजवलेली भगर आहे तीही आपल्याला भाजून घ्यायची आहेत। इथे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर मी ते काढून घेतले आहेत आणि मग नंतर त्यामध्येच मी भगर भाजून घेणार आहे। भगरीमध्ये सोडियम कमी असल्याने आपल्याला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि भगरीमुळे पचनही सुधारते। त्यामुळे बऱ्याचदा उपवास असेल तर साबुदाण्यापेक्षा भगरीचा वापर तुम्ही करू शकता, कारण भगरीचे अनेक पदार्थ करता येतात आणि भगर पचायलाही हलकी असते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे अशी ही साधी, सोपी आणि झटपट होणारी खीर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अगदी 10 मिनिटात होणारी खीर आहे ही आणि आपल्याला पोटालाही त्रास न देणारी आहे। ज्यावेळी उपवास नसेल त्यावेळेसही असा काही खास बेत करायचा असेल तर ही खीर आपण करू शकतो, कारण अगदी कमी वेळात होणारी आणि कमी साहित्यात होणारी खीर आहे। इथे आपला आता भगर भाजून झालेली आहे। त्याचा थोडासा रंग बदलतो, सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला ती चमच्याने सारखी हलवत राहायची आहे। इथे बघू शकता तुम्ही भगर आपली भाजून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला तापवलेलं दूध टाकायचं आहे। दूध आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। इथे मी दूध तापवलेलं आहे आणि ते आता मी भगर शिजेल इतकं आणि थोडंसं एक्स्ट्रा दूध यामध्ये टाकणार आहे। तुम्हाला किती भगर करायची आहे त्या अंदाजाप्रमाणे भगर घ्यायची आहे आणि दूध टाकायचं आहे। आता इथे मी फक्त 4 चमचे मोठे असं थोडंसं पोहे खायचा जो चमचा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा भगर घेतली होती आणि ती भिजवली होती। त्याचीसुद्धा भरपूर 4-5 माणसांसाठी खीर होते आणि दूधही तुम्ही बघू शकता कसं टाकलेलं आहे। आता या दुधामध्ये जे उकळी आली की मग भगर शिजते। एक 10 मिनिट लागतात शिजण्यासाठी आणि मग आपली खीर रेडी होते। आता इथे आपली भगर शिजून रेडी झालेली आहे, कारण ऑलरेडी ती आपण आधी भाजून घेतलेली होती, त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। यामध्ये गोड टाकला तरीसुद्धा चालू शकतो, अतिशय छान लागते ही खीर। साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूडमुळे छान
चव लागते आणि एक छान सुवास येतो त्याचा। ही अशी खीर ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा पेशंट असेल त्यांनाही चालू शकते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त गोड ठेवू शकतो। आता इथे मी ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते आधी, त्यामध्ये अर्धे ड्रायफ्रूट्स मी आधी त्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आधी थोडेसे ठेवलेले आहेत, जे नंतर आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर डेकोरेशन करण्यासाठी लागणार आहेत। इथे खिरीला उकळी आलेली आहे आणि नंतर मग मी 2-3 मिनिटांनी गॅस बंद केलेला आहे। आता यानंतर आपण ही खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। या नवरात्रीला 9 दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही एखाद दिवशी ही खीर नक्की ट्राय करू शकता। ही सोपी आणि झटपट होणारी खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील, कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। आता इथे मी बाकीचे जे ड्रायफ्रूट्स राहिलेले होते ते नंतर सर्विंग बाउलमध्ये खीर काढल्यानंतर त्यावर टाकलेले आहेत। यात तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता। केसर अगदी ऑप्शनल आहे, पण केसरमुळे दिसतंही छान आणि चवही छान लागते, ते टाकू शकता तुम्ही यावर। इथे बघू शकता आपली खीर किती छान दिसते ती आणि चव तर अतिशय छान लागते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। या नवरात्रीच्या उपवासासाठी मी या चॅनलवर असेच उपवासाचे बरेचसे पदार्थ शेअर केलेले आहेत, त्या रेसिपी तुम्ही नक्की बघू शकता आणि अजूनही काही रेसिपी नवरात्रीच्या उपवासासाठी मी शेअर करणार आहे, त्यामुळे त्याही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।